नमस्कार मित्रांनो, नालंदा कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। इयत्ता 10वी मॅथमॅटिक्स पार्ट 1 अल्जेब्राचा जो बीजगणिताचा दुसरा टॉपिक आहे तो म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशन वर्ग समीकरणे, त्याचा प्रॅक्टिस सेट 2.1 आपण या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे। मागच्या व्हिडिओमध्ये 2 क्वेश्चन डिटेलमध्ये सॉल्युशन केलेले आहे। ह्याच्यात तिसरा, चौथा, पाचवा आणि सहावा हे 4 क्वेश्चन आपण सॉल्व करूयात। तर तिसऱ्यामधला पहिला क्वेश्चन आहे 2y बरोबर 10 वजा 5 चा वर्ग। आता क्वेश्चन काय सांगतो, इक्वेशन दिलेले आहेत हे तुम्हाला, तर त्यांना ह्या जनरल फॉर्ममध्ये आपल्याला आधी कन्वर्ट करायचे, म्हणजे जनरल फॉर्ममध्ये आपल्याला त्यांना सॉल्व करायचं आणायचं आहे। म्हणजे राईट द फॉलोइंग इक्वेशन इन फॉर्म ऑफ ax² + by + c = 0 ह्या फॉर्ममध्ये इक्वेशन आणायचे आहेत। आणि त्याच्यानंतर राईट द व्हॅल्यू ऑफ a, b आणि c ह्यांच्या तुम्हाला व्हॅल्यू लिहायचे आहेत। पहिलं एक्झाम्पल एकदम व्यवस्थित लक्ष द्या, कसं आपण त्याला त्या जनरल फॉर्ममध्ये आणू शकतो। म्हणजेच ह्याला लिहिताना तुम्ही कसं लिहिणार, तर 2y, आता हा वजा किंवा वजा y चा वर्ग आहे, तर तो इथे येऊन अधिक y चा वर्ग होतो, बरोबरच्या डाव्या साईडला आणला। आणि हा जो आहे तो वजा 10 होतो, बरोबर 0। म्हणजेच लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड आपल्याला आणायचं आहे। मग 2y अधिक y चा वर्ग वजा 10 बरोबर 0 आहे। तर आपण ह्या जनरल फॉर्ममध्ये येतं का, हे नाही येत, मग त्याला अजून ओढून तोडून आपल्याला जनरल फॉर्ममध्ये आणावं लागतं। म्हणजेच ax चा वर्ग अगोदर यावं लागतं। म्हणून हा जो y चा वर्ग आहे, y चा वर्ग अधिक हा 2y वजा 10 बरोबर 0, हे तुम्हाला इक्वेशन या ठिकाणी भेटलेलं आहे। मग ह्या इक्वेशनला आपण काय करू शकतो, तर याच्यासोबत कम्पेअर करायचं आपल्याला, कोणासोबत, म्हणून इथं लिहिणार कम्पेअरिंग अबो, म्हणजे हे वरचं इक्वेशन अबो इक्वेशन विथ कोणासोबत कम्पेअर करायचं आहे, तर आपला जनरल फॉर्मसोबत ax² + by + c = 0। ax म्हणजे y चा वर्ग, इथं काहीच नाही, म्हणजे काय असतं, कोएफिशियंट 1 आहे, म्हणजे a ची व्हॅल्यू किती भेटली, 1। त्याच्यानंतर by म्हणजे हा 2y आहे, तर तो by आहे, b चं व्हॅल्यू काय भेटलं, 2, आणि c म्हणजेच तो कॉन्स्टंट आहे, नंबर आहे, तर तो वजा 10। असं आपल्याला a, b आणि c च्या या ठिकाणी व्हॅल्यू भेटलेल्या आहेत। हे होतं तुमचं पहिलं इक्वेशन, ज्याला आपण जनरल फॉर्ममध्ये कन्वर्ट केलं आणि a, b, c च्या व्हॅल्यू या ठिकाणी लिहिलेल्या आहेत। सेम टाईप दुसरं एक्झाम्पल आहे, पहिलं कळलं, हे दुसरं एक्झाम्पल। ह्याला सॉल्व करत असताना आपल्याला आपण 7वी 8वीला शिकलेलं आहे एक्सपान्शन ऑफ फॉर्म्युलाज। तर हे बघा, हा x म्हणजे a आणि 1 म्हणजे b, म्हणजेच a वजा b कंसाचा वर्ग। ह्याचं एक्सपान्शन कसं होतं, तर a चा वर्ग म्हणजे पहिल्या पदाचा वर्ग अधिक वजाबाकी चिन्ह आहे, वजा 2ab पहिल्या पदाचा वर्ग म्हणजे a चा वर्ग वजा 2ab पहिलं पद आणि दुसरं पद, त्याच्यानंतर अधिक b चा वर्ग म्हणजे दुसऱ्या पदाचा वर्ग। हे एक्सपान्शन फॉर्म आहे। हे x वजा 1 चा वर्ग जे आहे ना, त्याला आपल्याला ह्या फॉर्मॅटमध्ये काय करायचं आहे, सॉल्व करायचं किंवा एक्सपांड करायचं, तरच आपल्याला इक्वेशन काय होतं ते सॉल्व होतं किंवा जनरल फॉर्ममध्ये आणता येतं। मग बघा आता काय होतं, तर याचं, तर x म्हणजे काय, a आहे, म्हणजेच x चा वर्ग पहिल्या पदाचा वर्ग आपण करू, इथं पहिल्या पदाचा वर्ग वजा 2 सूत्रातलं ab म्हणजेच 2 गुणिले x, बरोबर आहे, तसंच गुणिले दुसरं पद कोणतं आहे, वजा 1, वजा वजा अधिक होतं बरं, आता इथे लक्ष ठेवा, वजा गुणिले वजा 1 काय होतं, अधिक 1 होतं, म्हणून इथं डायरेक्टली आपण 1 लिहितो। कसं लिहिलं, पहिल्या पदाचा वर्ग वजा 2ab, हा a आणि हा b, प्लस दुसऱ्या पदाचा वर्ग किती आहे, हे b म्हणजेच 1 आहे, 1 चा वर्ग बरोबर 2x अधिक 3। हे तुम्हाला या ठिकाणी आपल्याला सॉल्व करायला येतं। पुढं याच्या पुढची स्टेज काय आहे, तर ह्याला सॉल्व करायचं आपल्याला। कसं सॉल्व करणार, तर ह्यांचा गुणाकार करा आणि सॉल्व बघा, x चा वर्ग वजा 2x म्हणजेच 2x गुणिले 1 म्हणजे 2x अधिक 1 चा वर्ग 1 येतो, बरोबर 2x अधिक 3। मग अजून सॉल्व होतं, हे काय होतं, तर x चा वर्ग x वर्ग राहील वजा 2x। आता व्हेरिएबल जे आहेत ना, x साईडला घ्या, आपल्याला राईट साईडला 0 घ्यायचं, 0 आणायचं आहे, म्हणून हा वजा 2 आहे तो इकडे येईल, तर काय होईल, वजा अधिक 2 आहे x, तर इथं येऊन वजा 2x होईल। त्यानंतर अधिक 1, हा वजा अधिक आहे ना, तर तो वजा 3 होईल आणि या ठिकाणी 0 येईल। मग अजून सॉल्व होते, काय होतं अजून सॉल्व, तर x चा वर्ग
आता हा वजा आणि हा वजा अधिक होतं, म्हणजे वजा वजा अधिक म्हणजे 4x येतं. त्यानंतर हा अधिक आणि हा वजा, एक वजा एक अधिक प्लस मायनस मायनस होतं, म्हणून एक गेले, 3 मधून एक गेलं, 2 राहिले, वजा 2 बरोबर 0. म्हणजे हे तुम्हाला फायनल आलं, एक्सचा वर्ग वजा 4x वजा 2 हे तुमचं फायनल आन्सर आलेलं आहे. मग ह्याला कम्पेअर करायचं आहे ax वर्ग प्लस by प्लस c. आता इथं मायनस मायनस आहे, इथं प्लस प्लस आहे, सिम्बॉल थोड्या वेळासाठी विसरून जा, लक्ष ठेवू नका. मग आपल्याला लिहावं लागतं कम्पेअरिंग, हेच लिहायचं, कम्पेअरिंग अबो इक्वेशन विथ ax² प्लस by प्लस c. म्हणजे ह्याच्यासोबत हे कम्पेअर करायचं आहे. ax म्हणजे इथं काहीच नाही, म्हणजे 1 आहे, म्हणून a ची व्हॅल्यू 1. by म्हणजे हे b तुमचं 4 आहे, b ची व्हॅल्यू किती आली 4, आणि c म्हणजे तुमचं 2 आहे, c बरोबर वजा 2. आपल्याला a ची व्हॅल्यू भेटली 1, b ची व्हॅल्यू भेटली 4 आणि c ची व्हॅल्यू भेटली वजा 2. हे तुमचं होतं दुसरं इक्वेशन. काय केलं, ह्याला आपण एकदम एक्सपान्शन केलं, ह्याचं एक्सपांड केलं ह्याला आहे ना, a वजा b होल स्क्वेअर म्हणजे ब्रॅकेटचं स्क्वेअर केलं, ह्याचं सोल्युशन असं आलं, हे सोल्युशन केलं ह्याचं. त्याच्यानंतर 2x जसं ठेवलं आणि सोल्युशन करून घेतलं, तर आपल्याला हे इक्वेशन भेटलं. ह्या इक्वेशनला आपण याच्याशी कम्पेअर केलं आणि त्यांनी म्हटलंच कम्पेअर करून आपल्याला काय करायचं, a b c च्या व्हॅल्यू काढायचे. a ची व्हॅल्यू 1, b ची व्हॅल्यू 4 आणि c ची व्हॅल्यू वजा 2 आलेली आहे. हे होतं दुसरं इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन. आता तिसरं एक इक्वेशन दिले, त्याला कम्पेअर करायचं आणि a b c च्या व्हॅल्यू काढायचे. तर काय आहे, त्याला जसं तसं लिहून घ्या. पहिले x वर्ग अधिक 5x बरोबर वजा, आता हा जो आहे ना वजा 1 वजा आणि 3 म्हणजे वजा 3 होतं, आणि हा वजा वजा अधिक x होतं, वजा वजा अधिक x यांचा गुणाकार करतो, वजा आणि ह्या पूर्ण ब्रॅकेटला गुणाकार करतोय आपण, वजा 3x अधिक म्हणजे हा वजा वजा अधिक होता आणि हा x येतो. मग बघा आता काय होतं, x वर्ग अधिक 5x आहे ना, 5x बरोबरच्या उजव्या साईडला प्लस x आहे, म्हणून हा मायनस x होईल, प्लस आता हा बरोबरच्या उजव्या साईडला वजा 3 आहे, तर इकडे आल्यावर प्लस 3 होतो, बरोबर 0. मग याला सॉल्व करा, x वर्ग प्लस 5x वजा 1x, इथं काहीच नाही म्हणजे 1 आहे, 5 मधून 4 गेले, 5 मधून 1 गेला तर 4x राहतं, अधिक 3 बरोबर 0. हे तुमचं फायनल आलेलं आहे, x वर्ग अधिक 4x अधिक 3. आता ह्याला तुम्हाला कम्पेअर करायचं आहे जनरल फॉर्मसोबत किंवा सामान्य रूपासोबत. मग इथं लिहितो आपण कम्पेअरिंग अबो इक्वेशन विथ ax² प्लस by प्लस c बरोबर 0. ह्याच्यासोबत कम्पेअर केल्यानंतर आपल्याला a ची व्हॅल्यू भेटते, b ची व्हॅल्यू भेटते, c ची व्हॅल्यू भेटते. सांगा a ची व्हॅल्यू काय असणार, इथं काहीच नाही म्हणजे काय असतं, 1 असतं, म्हणून a ची व्हॅल्यू 1 आली. b ची व्हॅल्यू इथं दिले 4, bx म्हणजे 4x आणि c ची व्हॅल्यू आहे 3, बरोबर आहे. a b c एवढं सोपं होतं. 2 मार्काला किंवा 1 मार्काला हे प्रश्न परीक्षेला येत असतो. क्वाड्रॅटिक इक्वेशनवरती खूप सारे क्वेश्चन येतात परीक्षेला, 12 मार्क किंवा 10 ते 12 मार्काचे प्रश्न डायरेक्टली तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात, म्हणून हा टॉपिक खूप महत्त्वाचा आहे. याच्या अगोदरचा व्हिडिओ आहे ना, बेसिक तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ती करा, त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघा, ठीक आहे. विद्यार्थ्यांना तुमच्या मित्रांना वगैरे शेअर करत जा, म्हणजेच चांगली माहिती आणि एक्झाम ओरिएंटेड असं लेंदी व्हिडिओ असा स्ट्रेच नाही होते, म्हणजे वाढ होत नाही व्हिडिओ, जेवढं कॉम्प्रेस करता येईल, व्हिडिओ छोटा करता येईल आणि जास्त इन्फॉर्मेशन देता येईल तीच करतोय. समजत नसेल तर विचारा, चुकत असेल तरी सांगा, आणि व्हिडिओला लाईक करत चला. लाईक केलं तर तुमचा एक लाईक आम्हाला एक इन्स्पिरेशन देऊन जातो. पहिला, दुसरा, तिसरा एक्झाम्पल सॉल्व्ह केलं, आता 4, 5, 6 सॉल्व्ह करूया आपण. बघा आता तिसरं एक्झाम्पल, तिसरं, चौथं आणि 5वं सॉल्व्ह करू. ह्याला जनरल फॉर्ममध्ये कन्वर्ट करू, इंडेक्स फॉर्ममध्ये आणू आणि त्याला ABCला कम्पेअर करू, ह्याला कम्पेअर करून ABCच्या व्हॅल्यू काढूयात आपण. काय तिसरं एक्झाम्पल, 3m² इज इक्वल टू 2m² मायनस 9. आता हा बघा 3m इथंच राहील, 3mचा वर्ग वजा 2m वर्ग बरोबरच्या उजव्या साईडला, त्याला डाव्या साईडला आणलं तो मायनस होतो, मायनस 2mचा वर्ग, आणि हा मायनस आहे तर तो प्लस होतो, बरोबर 0. मग ह्याला सॉल्व्ह जर केलं, इथं 3 आहे, इथं 2 आहे, mचा वर्ग म्हणजे याची वजाबाकी होती, 3 मधून 2 गेलं, 1 mचा वर्ग राहतं, प्लस हा 9 जशाच तसा आणि हा 0. आता हा इंडेक्स फॉर्ममध्ये आहे का, हा नाही, मग त्याला इंडेक्स फॉर्ममध्ये आपल्याला आणावं लागतं. तर इंडेक्स फॉर्ममध्ये आणत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे जर तुम्हाला अशी कंडिशन भेटली तर तुम्हाला ax भेटलेलं आहे, byचं काय, मग c भेटलेलं आहे, मग by कुठून आणणार, तर आपल्याला byचं व्हॅल्यू 0y अशी घ्यावी लागते, किंवा 0 जे व्हेरिएबल दिलेले ते. मग कसं होईल, ax म्हणजेच 1 mचा वर्ग, 1 लिहिलं नाही तरी चालते हा, मग इथं समजण्यासाठी लिहिलेलं आहे, प्लस बीचं व्हॅल्यू नाही, बी म्हणजे काय, रिअल नंबर आहे म्हणून 0 घेतो, व्हेरिएबल काय आलेलं आपल्याला m, प्लस
सी म्हणजे आपल्याला इथं 9 भेटलेले कॉन्स्टंट किंवा रिअल नंबर आणि हा 0. मग ह्याला जर कम्पेअर केलं त्या व्हॅल्यू जनरल फॉर्म सोबत तर बरोबर येतं ना, ax वर्ग म्हणजे m चा वर्ग प्लस 0m म्हणजे by प्लस 9 म्हणजे c बरोबर 0. म्हणून इथं लाईन आता मी पूर्ण लिहित नाही, पहिल्या याच्यात लिहिलं इथे एक लिहितो कम्पेअरिंग अबो म्हणजे हे वरचं इक्वेशन अबो इक्वेशन विथ कशासोबत कम्पेअर करायचं आपल्याला जनरल फॉर्म सोबत. काय जनरल फॉर्म आहे एक्स स्क्वेअर प्लस by प्लस सी इज इक्वल टू 0. आता हे पाठच झालं पाहिजे तुम्हाला जनरल फॉर्म याचा. ठीक आहे. मग ए ह्याच्यामध्ये काय असतं, ए ची व्हॅल्यू त्यानंतर बी ची व्हॅल्यू सांगा कमेंट बॉक्समध्ये. ए बी आणि सी ची व्हॅल्यू येते तुम्हाला सांगायला. आता तुम्ही हुशार झाले ना. ए ची व्हॅल्यू येते तुमचं 1, बी ची व्हॅल्यू येते तुमची 0 आणि सी ची व्हॅल्यू येते 9. ए बी सी तुम्हाला व्हॅल्यू भेटले आणि त्यांनी तेच विचारले की कम्पेअर करा ए बी सीच्या व्हॅल्यू काढा. ठीक आहे ना, बरोबर आहे. ओके, तिसरं झालं. चौथं एक्झाम्पल, स्क्रीनशॉट काढा किंवा लगेच लिहून घ्या, जे तुम्हाला योग्य वाटतं ते करा. चौथं एक्झाम्पल बघा. आता फास्ट का घेतोय आपण तर हे सिम्पल आहे आणि फास्ट घ्यायचा विषय काय म्हणतो, फास्ट घ्यायचं कारण असं आहे की व्हिडिओमध्ये दुसऱ्या गप्पा गोष्टी करण्यापेक्षा जे आहे महत्त्वाचं ते केलं तर व्हिडिओ छोटा होतो आणि व्हॅल्यू ॲड होते त्या व्हिडिओमध्ये. समजत नसेल तर विचारा, ती गोष्ट वेगळी. ठीक आहे. मग पी नी ह्या पूर्ण ब्रॅकेटला काय करायचं आहे, मल्टिप्लिकेशन करायचं. म्हणजे ह्या पीनी जर याला 3 ला गुणलं तर काय होतं, 3p येतं. हा अधिकचा अधिक पीनी 6 ला गुणलं तर 6 येतं, 6p बरोबर आहे ना. मग पी गुणिले पी म्हणजे पीचा वर्ग 1 म्हणजे पीने पीला गुणाकार केला तर पीचा वर्ग येतो बरोबर वजा 5. मग आता ह्याला अजून सॉल्व्ह करू शकतो आपण काय, तर 3p अधिक 6pचा वर्ग हा वजा 5 आहे, इकडे येऊन अधिक 5 होतो बरोबर 0 आला. मग आता हे जनरल फॉर्ममध्ये आहे का, नाही. ह्याला आपल्याला जबरदस्ती करून जनरल फॉर्ममध्ये आणावं लागतं. काय जनरल फॉर्म आहे आपला, एक्स प्लस by प्लस सी जनरल फॉर्म. एवढं सांगितलं आता तुम्हाला तोंडपाठ झाला पाहिजे. आता ह्याच्याबद्दल काहीच वावच नसला पाहिजे. ठीक आहे. मग हा 6p अगोदर घेऊन या. 6p अधिक 3p अधिक 5 बरोबर 0. सगळीकडे प्लस आहे त्याच्यामुळे सिम्बॉलचं काय इथं टेन्शन नाही. मग ह्याला कम्पेअर करायचं, म्हणून कम्पेअरिंग अबो इक्वेशन विथ जनरल फॉर्ममध्ये तुम्हाला कम्पेअर करून ए बी सी काढायचं. ए भेटतं, बी भेटतं, सी भेटतं हे ना. ए काय मग याच्यामध्ये 6, बी किती आहे 3 आणि सी 5. हे तुम्हाला ए बी सीच्या या ठिकाणी व्हॅल्यू भेटलेल्या आहेत. हे होतं इक्वेशन नंबर 4, ज्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण सॉल्व्ह केलं, जनरल फॉर्ममध्ये कम्पेअर केलं आणि मग ए बी सीच्या व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी भेटलेल्या आहेत. लास्ट आहे तुमचं 6 नंबरचं. किती झालं, 3 4 5. पहिले 3 होतं, आता हे नंबर चुकलेत. 4 5 6 नंबरचं एक्झाम्पल आहे हे. 6वं एक्झाम्पल जे आहे तर ते आहे एक्सचा वर्ग वजा 9 बरोबर 13. काय झालंय, घे मग तिला. ओके, एक्सचा वर्ग वजा 9 बरोबर 13. ह्याला सॉल्व्ह करताना जनरल फॉर्ममध्ये आणण्यासाठी काय करावं लागतं, तर एक्सचा वर्ग एक्स वर्ग राहील वजा 9 हा बरोबरच्या वजा साईडला प्लस 13 आहे, इकडं आणा त्याला -13 होतो 0 है ना. मग आता एक्सचा वर्ग हा वजा वजा काय होतो अधिक, किंवा मोठी संख्या कोणती आहे 13 म्हणून मोठ्या संख्येचं चिन्ह येतं आणि यांची बेरीज होती. 9 आणि 13, 13 आणि 7 20 आणि 2 22 बरोबर 0. आता हे तुमचं आलेलं आहे एक्सचा वर्ग वजा 22 बरोबर 0. मग हे काय जनरल इक्वेशन आहे का जनरल फॉर्म आहे का क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये याला कन्वर्ट करायचं आहे किंवा जनरल फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर ए एक्स तर आलेलं आहे आपल्याला, एक्स भेटलेला आहे एक्सचा वर्ग. मग बी वायचं काय, ज्यावेळेस बी वायची कंडिशन येते अशा टाईपची, तर त्यावेळेस तुम्ही काय करतो ह्याला की बी म्हणजे काय 0 घ्यायचं रिअल नंबर आणि वाय म्हणजेच इथं व्हेरिएबल कोणतं आलेलं आहे एक्स, त्याच्यानंतर तुमचं वजाबाकीचं हे चिन्ह आणि हे 22 बरोबर 0. मग हे इक्वेशन आलेलं आहे तुमचं फायनल. मग ह्या इक्वेशनला आपल्याला कम्पेअर करायचे कोणासोबत, तर जनरल फॉर्मसोबत. मग ह्याला कम्पेअर केलं तर तुम्हाला ए ची व्हॅल्यू भेटते, बी ची भेटते आणि सी ची भेटते. तर ए ची व्हॅल्यू काय आहे, ए बरोबर 1, एक्स सोबत काहीच कोइफिशियंट नाही म्हणजे 1 आहे, बी ची व्हॅल्यू 0 आणि सी ची व्हॅल्यू वजा 22. जे सिम्बॉल आहे तेच सिम्बॉल साईन तुम्हाला काय करायचं आहे द्यायचं आहे, साईन तेच द्यायचं, वेगळं साईन द्यायचं नाही, मनानं कारभार करायचा नाही. इक्वेशन कम्पेअर करा, त्याच्यानंतर ए बी सीच्या व्हॅल्यू द्या. पहिले त्याला तर क्वाड्रॅटिक इक्वेशन करावं लागतं आपल्याला आणि मगच कम्पेअर करून ए बी सीच्या व्हॅल्यू लिहायच्या असतात. हे होतं तुमचं क्वेश्चन नंबर 3. आता आपण पुढचे क्वेश्चन सॉल्व्ह करूयात. ठीक आहे, कळलं? लाईक करा किंवा ह्याचं स्क्रीनशॉट घ्या,
आवडत असेल तर करा लाईक, नसेल तर पुढे जाऊ आपण. क्वेश्चन नंबर 4 काय सांगतो, तर तुम्हाला व्हॅल्यू दिलेत x बरोबर 1 आणि x बरोबर -1. हे रूट आहेत. कशाचे रूट आहेत? हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे. ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं हे रूट आहे आणि हे रूटचे जे व्हॅल्यू आहेत किंवा x बरोबर 1 आणि x बरोबर -1 तुम्हाला ह्या इक्वेशनमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये पुट करायचं आहे, पुट करून सॉल्व करायचं आहे. आणि जर राईट हँड साईड बघा, राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईड जर इक्वल आली, म्हणजे इकडचं आणि इकडचं व्हॅल्यू आणि इकडचं व्हॅल्यू जर सेम आलं, इकडचं व्हॅल्यू जर 0 आणि राईट हँड जर 0 आलं, तर ती जे व्हॅल्यू आहे x बरोबर 1 ही ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला काय करते? सॅटिस्फाय करते. अदरवाईज सॅटिस्फाय करत नाही. म्हणून आपल्याला काय करायचं, ह्या इक्वेशनमध्ये एकदा x बरोबर 1 ही व्हॅल्यू घ्यायची आहे 1च्या जागी आणि दुसऱ्यांदा x वजा 1 ची व्हॅल्यू घ्यायची. मग हे सॅटिस्फाय करत असेल तर त्याच्या खाली सॅटिस्फाय करत असेल लिहायचं आणि जर हे सॅटिस्फाय करत असेल तर हे लिहायचं आणि नसेल सॅटिस्फाय करत तर नाही म्हणून सांगायचं आहे. तर ते कसं बघा, तर उत्तर लिहिताना काय सांगितले, पहिलं x बरोबर 1 ही व्हॅल्यू घ्या. एक्सची पहिल्यांदा जसं आहे तसं क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला एक्सची व्हॅल्यू एक्सच्या जागी ठेवावी लागेल. एक्सची व्हॅल्यू म्हणजेच 1चा वर्ग 1 घेतला आपण पहिल्यांदा प्लस 4x वजा 5 बरोबर 0. एक्सच्या जागी काय घ्यायचं आपल्याला? 1 घ्यायचं आहे. म्हणून 1चा वर्ग घेतो 1चा स्क्वेअर 1 प्लस 4 1 जार 4 मायनस 5 इज इक्वल टू 0. मग आता हा 1ला 1 तसंच राहील प्लस 5मधून 4 गेले किती राहतात? तर 1 राहतं बरोबर आणि वजाबाकीचं चिन्ह येतं. मोठी संख्या कोणती आहे? वजा. हा 0. 5मधून 4 गेले 1 राहिले, पण मोठी संख्या 5 आहे म्हणून वजा चिन्ह दिलं. 1मधून 1 गेले 0 राहिलं बरोबर 0. बघा, लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड 0 आली म्हणून आपण लिहू शकतो x इज इक्वल टू 1 इज द रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ते. ठीक आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन काय, तर लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड काय आहे? इक्वल आहे, 0 आलेले. त्याची वजाबाकी किती आलेली आहे? 0 आलेली आहे. म्हणून आपण म्हणतो की राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईड काय आहे? 0 आहे. किंवा ह्याला असंच अजून आपण याला असं सॉल्व करू शकतो. पहिले ह्याची बेरीज करा, नंतर ह्याला वजा करा. 4 आणि 1 5 आणि वजा 5. 5मधून 5 गेले 0 राहिले. इकडे लिहितो मी 4 आणि 1 5, 4 आणि 1 5 वजा हा 5. 5मधून 5 गेले 0 राहिले. राईट हँड साईड आणि लेफ्ट हँड साईड इक्वल आली म्हणजेच हे जे आहे x इज इक्वल टू 1 हे सॅटिस्फाय करतं हे क्वाड्रॅटिक इक्वेशनला, म्हणून हे त्याचं रूट आहे. आता x बरोबर वजा 1 हे चेक करूयात की त्याचं हे रूट आहे का नाही. असेल तर असेल, नाही तर नाही म्हणून लिहायचं. पहिले इक्वेशन जसं असं लिहून घ्या, x स्क्वेअर प्लस 4x मायनस 5 इज इक्वल टू 0. मग पुट करायची व्हॅल्यू -1 आहे ना. x म्हणजे 1 वजा 1 आहे त्याचा वर्ग अधिक 4 कंसात वजा 1 वजा 5 बरोबर 0. आता याला सॉल्व करा. आता एक गोष्ट लक्षात घ्या, इथं वजा 1 गुणिले वजा 1 म्हणजे काय होतं? 1 राहतं आणि वजा वजा अधिक होतं म्हणजे 1 राहतं. 1चा वर्ग किती येतो? 1 येतो अधिक 4 गुणिले 1. बघा इथं 4 आहे गुणिले वजा 1 बरोबर काय येतं? 4 1 4, पण 1 वजा आणि 1 अधिक काय होतं? वजा होतं. म्हणून इथं काय येतं? वजा 4 येतं. वजा 5 बरोबर 0. हा वजा 5. मग आता ह्याला सॉल्व करायचं आहे. ह्यांची काय करायची? पहिली वजाबाकी. 4मधून 1 गेलं 3 राहिलं आणि हा वजा 5 बरोबर 0. 5मधून 3 गेले किती राहतात? 2 राहतो. वजा 2 राहतो म्हणून 0. वजा 2 ह्याचं उत्तर येणार आहे का? ते नाही येणार, कारण वजाबाकी चिन्ह आहे. किंवा ह्याला असं करू शकतो आपण, सॉरी इथं काय झालेलं आहे, हे वजाबाकी चिन्ह इथं वजाचं चिन्ह मोठ्या संख्येला द्यावं लागतं ना. ह्यांची वजाबाकी केली, वजा 3 आली, वजा 5 वजा वजा अधिक होतं. 5 आणि 3 8 होतात. लेफ्ट हँड साईड 8, राईट हँड साईड 0. हे इक्वल नाही म्हणून आपण म्हणतो देअरफॉर x इज इक्वल टू -1 इज नॉट द रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन है ना. हे त्याचं रूट नाही. x बरोबर 1 ह्याचं रूट आहे, सॅटिस्फाय करतं, बट x इज इक्वल टू -1 इज नॉट रूट ऑफ दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन. ह्याला सॅटिस्फाय करत नाही कारण लेफ्ट हँड साईड 8 आली आणि राईट हँड साईड 0 आहे. दॅट्स वाय दिस इज नॉट इक्वल, 8 इज नॉट इक्वल टू 0. बट इथं काय 0 म्हणजे 0, लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड सेम आहे, सिम्पल आहे. अशा टाईपचा प्रश्न येतो परीक्षेमध्ये, त्याच्यामुळं सॉल्व करा. व्हॅल्यू चेंज होतील फक्त आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनसुद्धा चेंज होईल. ठीक आहे. तर चौथ्यामधलंच दुसरं क्वेश्चन काय करायचं आहे, तर m बरोबर 2 आणि m बरोबर 5/2
5/2 ह्या व्हॅल्यू ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये पुट करायच्या आहेत आणि त्याच्यानंतर सॅटिस्फाय करतं का सॅटिस्फाय करत नाही, कोणती व्हॅल्यू सॅटिस्फाय करते आणि कोणती करत नाही हे सांगायचं आहे. म्हणजेच आपण काय करतो, m इज इक्वल टू 2 ही व्हॅल्यू कशामध्ये पुट करू, पुटिंग इन क्वाड्रॅटिक इक्वेशन इन गिवन दिलेल्या इक्वेशनमध्ये काय करूयात आपण ते व्हॅल्यू ठेवूयात इक्वेशन है ना. कोणतं इक्वेशन आहे हे, काय त्याचं 2m² वजा 5m बरोबर 0. mच्या जागी 2 आपल्याला ठेवायचं आहे. 2 वजा 5 बरोबर 0. 2 किती येतो 4 वजा 5 आणि 2 किती येतो 4 आहे ना. सॉरी वर्ग करायचा नाही, डायरेक्ट गुणाकार करू त्याचा. 5 गुणिले 2 म्हणजे 5 गुणिले 2 म्हणजे किती येतं 10 येतं. 5 दोन्ही 10 असं याचं उत्तर येतं, बरोबर आहे ना. मग वजा 10 बरोबर 0. 4 दोन्ही 8 वजा 10 बरोबर 0. आता 10 मधून 8 गेले किती राहतात 2 राहतात, वजा 2 राहतात, कारण मोठी संख्या 10 आहे, वजा 2 राहतात. मग हे इक्वल आहे का, लेफ्ट हँड साईड बरोबर राईट हँड साईड इक्वल आहे का, नाही. इथं वजा 2 आहे, इथं 0 आहे, म्हणून हे नाही. आपल्याला लिहितो कसं फायनल आन्सर, म्हणून m इज इक्वल टू 2 इज नॉट रूट ऑफ द गिवन इक्वेशन, गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन कोणतं आहे आपलं इक्वेशन, हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचं m बरोबर 2 हे रूट नाही किंवा ही व्हॅल्यू ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॅटिस्फाय करत नाही. लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड इक्वल येत नाही, डिफरंट येते. मग अजून त्यांनी म्हणतायत की m बरोबर 5/2 घेऊन बघा काय होईल, सॅटिस्फाय होते का नाही ते कळेल. मग आपण काय करू, m इज इक्वल टू 5/2 हे पुट करू कशामध्ये, ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये. क्वाड्रॅटिक इक्वेशन काय आपलं 2m² - 5m इज इक्वल टू 0. 2m म्हणजेच 2, mच्या जागी 5/2 चा वर्ग वजा 5 म्हणजेच mची व्हॅल्यू 5/2 बरोबर 0. मग आता काय करणार, तर हा 2 ला 2 इथंच राहील, कंसामध्ये 5चा वर्ग 25 होतो आणि 2चा वर्ग 4 होतो, वजा. आता इथं काहीच नाही, 5च्या खाली काहीच नाही म्हणजे काय असतं 1 असतं, म्हणून हा 5 नी ह्याला गुणाकार केला काय होतं 5×5 25, छेदामध्ये काय येतं छेदातल्या संख्येने छेदातलं गुणलं, 5च्या खाली 1 आहे 2 1 2 आणि 5×5 25 होतं, 5 गुणिले 5 केलं तर काय येतं उत्तर 25 येतं, बरोबर 0 भेटलं आपल्याला. मग आता आपल्याला माहिती आहे ह्या दोन्ही ह्या 4ला भाग जातो, 2×2 4 काय आलं इथं उत्तर 25/2 आणि इकडे येतं तुमचं 25/2. मग आता इथं छेद किती आहे समान आहे ना, छेद समान आहे म्हणजे छेदात आपण काय घेऊ शकतो 2 घेऊ शकतो 0, किंवा आपण म्हणू शकतो की हा 25 मधून हे 25 गेले काय येतात 0 आणि ह्या 2 मधून 2 गेले 0 येतात. मग लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड बघा, इकडच्या साईडला 0 आणि इकडच्या साईडला सुद्धा 0, म्हणून लेफ्ट हँड साईड इज इक्वल टू राईट हँड साईड. दोन्ही इक्वल आहेत ना, ह्याचं व्हॅल्यू येतं 0, सगळ्यांचं व्हॅल्यू येतं 0 आणि इकडं तर 0च आहे, ऑलरेडी 0 आहे, म्हणून m इज इक्वल टू 5/2 इज द रूट ऑफ गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन. m इज इक्वल टू 5/2 ही व्हॅल्यू जी आहे ती रूट आहे ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनची. कळलं आता कसं कसं केलं आपण ते. असा प्रश्न परीक्षेमध्ये 100% येतो तुम्हाला 2 मार्कासाठी, की जे गिवन इन्फॉर्मेशन गिवन व्हॅल्यू जे कुठले असतील, एक्सची असेल, वायची असेल, पी असेल, क्यू असेल, एम असेल, कुठलीही व्हॅल्यू त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॅटिस्फाय करते का, किंवा ते जे रूट दिलेले आहे ते लेफ्ट हँड साईड राईट हँड साईड इक्वल आहे का ते तुम्हाला सॉल्व करायचं असतं. हे होतं क्वेश्चन नंबर 4 मधलं दुसरं. आता आपण 5वा आणि 6वा डिस्कस करू किंवा सॉल्व करूयात. क्वेश्चन नंबर 5 काय सांगतो, तर आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. कशाची, के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. जर इफ x इज इक्वल टू 3 हे रूट असेल कोणत्या इक्वेशनचं क्वाड्रॅटिक, तर हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं रूट आहे x इज इक्वल टू 3. तर आपल्याला के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. म्हणजेच काय करायचं, केचं व्हॅल्यू शोधायचं आहे. ह्या इक्वेशनमध्ये x बरोबर 3 ही व्हॅल्यू टाकून इक्वेशन परत एकदा लिहून घेतो आपण, kx² अधिक 10x अधिक 3 बरोबर 0. मग के ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, म्हणून 3 x ची व्हॅल्यू आहे, x च्या जागी ठेवली, वजा 10 अधिक 3 बरोबर 0. 3 हा केला के राहील 9, हा पाठव
ते नाही, दुसरं पाठव, दुसरं. केचा वर्ग के 3चा वर्ग येतं 9 वजा 10 गुणिले 3 म्हणजे 30 येतं अधिक 3 बरोबर 0 है ना. आता के 9 म्हणजेच 9K लिहा इथं वजा 10 हा वजा आणि हा अधिक, इकडचा वजा हा अधिक 30 मधून 3 गेले 27 राहिले, वजा 27 का तर हा मोठी संख्या आहे 0. आता 9K बरोबर 27 हा प्लस होता, इकडं जाऊन इकडं मायनस होता, इकडं जाऊन प्लस झाला. तर केची व्हॅल्यू काढायची म्हणजे 27 ला 27 हा राहील, 9 इकडं गुणाकार आहे, तिकडे जाऊन छेदात जाईल. म्हणून के बरोबर 9नी 27ला भागेल, 9 1 9 9 त्रिक 27, 9 2 18 9 त्रिक 27. केची व्हॅल्यू किती आली आपल्याला 3 आली. मग एक्सची व्हॅल्यू 3 होती, तर ती आपल्याला केची व्हॅल्यू त्यांनी फाइंड आउट करायला सांगितलं, आपल्याला भेटली. ती केची व्हॅल्यू आली आहे 3, बरोबर आहे ना. के इज इक्वल टू 3, हे रूट होतं एक्स बरोबर 3 ह्या इक्वेशनचं, त्या एक्सच्या जागी आपण 3 ठेवलं आणि आपल्याला केची व्हॅल्यू भेटली 3. असं होतं एक तुमचं 5वं प्रॉब्लेम. आता आपल्याला 6वा प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. ठीक आहे, आपल्याला जिंदगीत नुसते प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत, मॅथचे असो किंवा आपल्या लाईफमध्ये प्रॉब्लेम असो. मॅथ शिकण्याचा उद्देश हाच आहे की तुमच्या लाईफमधले तुम्ही प्रॉब्लेम कशा पद्धतीने सॉल्व करता, कसं हँडल करता विदाउट टेकिंग प्रेशर, हाऊ यू कोप अप फ्रॉम द डिफिकल्ट सिच्युएशन ऑर डिफिकल्ट कंडिशन इन युअर लाईफ. दॅट इज द बेसिक्स ऑफ अवर मॅथ. नाहीतर साइन थिटा कॉस थिटा जिंदगीत कुठं वापरत नाही. काय आपण हे कुठं वापरणार आहे का, एक्सचं व्हॅल्यू कुठं वापरणार आहे का, वायचं किंवा केचं व्हॅल्यू नाही वापरत कुठं. फक्त जे तुमच्या माइंडला जे बसलेलं आहे गंज, तो गंज निघून जातो मॅथमॅटिक्समुळं. म्हणून मॅथमॅटिक्स शिकायचं असतं आणि तुमच्या लाईफमध्ये बघायचा तुमचा दृष्टिकोन हा चेंज होतो. प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल तुमचे काय होत असतात, डेव्हलप होत असतात. बस झालं भाषण. आता 5वा झाला क्वेश्चन, 6वा क्वेश्चन आपण सॉल्व करूया. प्रॅक्टिस सेट 2.1 मधला लास्ट क्वेश्चन आहे. ते काय म्हणतं, एक रूट दिलेला आहे तुम्हाला, एक क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे, त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचा रूट दिलेला आहे. हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे तुमचं 5m चा वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0 आणि त्याचं रूट आहे हे वजा 7/5 हे त्याचं रूट आहे. मग ते म्हणतंय की तुम्हाला खाली दिलेली ॲक्टिव्हिटी काय करायचे, सॉल्व करायचे. ॲक्टिव्हिटी बेस्ड हे प्रश्न पहिलाच असतो तुमचा क्वेश्चन MCQ. तर केची व्हॅल्यू काढायचे. इक्वेशन काय आपलं, आता तुम्ही ते ॲक्टिव्हिटी जी आहे ना ती जशाच तशी तुमच्या नोटबुकमध्ये ड्रॉ करा. इथं आपण डायरेक्ट सोल्युशन घेऊ. 5m चा वर्ग अधिक 2m अधिक k बरोबर 0 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे. त्याचं रूट आहे -7/5. तर व्हॅल्यू काढायची केची, म्हणजे एमचं व्हॅल्यू दिले त्यांनी. एमचं व्हॅल्यू काय -7/5 म्हणून इथं लिहितो आपण. म्हणून देअरफॉर पुटिंग m इज इक्वल टू -7/5 इन अबोव इक्वेशन, म्हणजे जे वर क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे ना त्याच्यामुळे तुम्हाला ती व्हॅल्यू पुट करायची. हा 5ला 5 तसाच राहील. m म्हणजे वजा 7/5, त्यानंतर अधिक 2 कंसात वजा 7/5 अधिक k बरोबर 0. मग आता सॉल्व करायचं, कसं सॉल्व करणार, तर 5ला 5 तसाच राहील. हा 7चा वर्ग लिहायचा आपल्याला, वजा वजा अधिक होता आणि 7चा वर्ग येतो 49 49, 5चा वर्ग येतो किंवा 5चं जे स्क्वेअर आहे ते 25 प्लस. आता हा 2 आहे, 2 आणि हा अधिक 2 आणि वजा 2. बघा इथं वजा 2 गुणिले अधिक 2 गुणिले वजा 7चा जर आपण गुणाकार केला तर 7 दोन्ही 14 येतं, पण संख्या प्लस आणि हे मायनस एक मायनस एक प्लस मायनस होतं, म्हणून इथं मायनसचा सिम्बॉल येईल आणि 7 दोन्ही 14 येईल, छेदामध्ये 5 येईल. काय केलं, 5ला 5 जशाच तसं लिहिलं. 7चा वर्ग 49 वजा वजा अधिक होतं आणि 5चा वर्ग 25 लिहिलं आणि इकडं 2नी 7ला गुणाकार केला, वजा 14 येतो आणि ही छेदातलं 5 प्लस या ठिकाणी केला के येईल बरोबर 0. मग आता परत याला सॉल्व करायचं आहे. परत सॉल्व करायचं म्हणजे काय करतो, ह्या 5नी ह्या 25ला भाग जातो, घाला भाग. मग जात असेल तर 5 1 5 5 5 25, 49/5 हे आलं इकडं. इथं वजाचे चिन्ह वजा 14/5 म्हणून केची व्हॅल्यू काढायची आपल्याला अधिक के बरोबर 0. मग आत्ता बघा छेद समान आहे, 5ला 5 छेद येतो, छेद समान आहे, 5 घेतला. 49 मधून 14 गेले, किती राहते, 49 मधून 14 गेले, 49 - 10 किती 39, 39 मधून 4 गेले, 35 राहिले. 35 अधिक के बरोबर 0. 5नी 35ला भाग, 5 1 5 7 5 35, म्हणजे इथं लिहितो मी 35/5 म्हणजे 5 1 5 7 5 35 बरोबर अधिक के बरोबर 0. 7K बरोबर 0 आले ना, आपलं व्हॅल्यू पाहिजे केची. के बरोबर
हा 0 ठीक आहे, मग हा प्लस आहे तर इकडे जाऊन तो -7 होईल, बरोबर आहे ना. म्हणून के ची व्हॅल्यू आपल्याला भेटली के इज इक्वल टू -7. दिलतं काय -7/5 हे रूट दिलतं ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं आणि फाइंड करायची होती व्हॅल्यू के ची. तर एमच्या जागी आपण ही व्हॅल्यू ठेवली आणि हे अशा पद्धतीने सॉल्व्ह केलं. लिहून घ्या, स्क्रीनशॉट काढा. आपल्याला भेटली व्हॅल्यू के इज इक्वल टू -7. असा होता तुमचा प्रॅक्टिस सेट 2.1. सगळे क्वेश्चन आपण एकदम फायनली एकदम स्मूथली काय केलेलं आहे, सॉल्व्ह केलेले आहेत. हा सेकंड पार्ट होता, म्हणजे सेकंड लेक्चर आहे. आपल्याला फर्स्ट लेक्चरसुद्धा बघायचे आहे, तरच सेकंड लेक्चर समज. फर्स्ट लेक्चरमध्ये एकदम डिटेल पूर्ण टॉपिकचं क्रक्स दिलेलं आहे पहिल्या क्लासमध्ये, पहिल्या लेक्चरमध्ये. त्याच्यामुळे तोही बघा. तो प्लेलिस्टमध्ये आपल्याला अरेंज केलेलं आहे तुमच्यासाठी व्यवस्थित. चॅनल जॉईन करा, कोणतं, व्हॉट्सअपचं आणि टेलिग्रामचं, दोन्ही चॅनल जॉईन करा. आता नाही पण भविष्यात तुम्हाला त्याची खूप सारं व्हॅल्यू असणार आहे किंवा खूप सारी हेल्प होणार आहे बोर्ड परीक्षा 2027च्या दृष्टिकोनातून. मित्रांना शेअर करा, हा व्हिडिओ लाईक करा, नालंदा कोचिंग क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आम्हाला सपोर्ट करा. भेटूयात पुन्हा अशा इन्फॉर्मेटिव्ह आणि एक्झाम ओरिएंटेड व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.